आणि आज आपण असं आपल्याला पाप बघू हाँ, जो हमारे अंदर है, जे आपल्या आतमध्ये आहे हाँ, जो प्रभु कहता है ना, उन छोटी छोटी लोमड़ियों को पकड़ लो क्योंकि हमारी डाकी बारी में क्या लगे हैं, फूल लगे हैं। आणि प्रभू म्हणतो की ते लहान कोल्ह्याला पकडा आणि आमचे द्राक्षाचे मळे फुललेले आहेत। तो आज हम कैसे लोमड़ी को पकड़ेंगे जो हमारे अंदर काम करती है। आणि आज आपण अशा एका कोल्ह्याला पकडू जो आपल्यामध्ये काम करतो। तो हम पढ़ेंगे दूसरा करंथियों की पुस्तक अध्याय 10 उसका 12। आपण वाचू दुसरे कोरिन्थिकांस पत्र अध्याय 10 त्याचं वचन 12। सेकंड कोरिन्थियन दुसरे कोरिन्थिकांस पत्र चैप्टर 10 अध्याय 10 वर्स 12 आणि त्याचं वचन 12। दूसरा करंथियों की पुस्तक दुसरे कोरिन्थिकांस पत्र अध्याय 10 अध्याय 10 और उसका 12। त्याचं वचन 12। ये जो ऐसा पाप है, खुद की तुलना, खुद का कंपैरिजन किसी और के साथ करना। आणि हे असं पाप आहे की स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करणं। और अक्सर हमारे चर्च में आने वाले मसीह लोग ऐसे ही करते हैं। आणि चर्च मध्ये येणारे लोक असेच करतात, अपना कंपैरिजन किसी और के साथ करते हैं। स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करतात। करते तो है, साथ में खुद की कृति को समर्थन देते हैं। खुद जो करते हैं उसी की वाहवाह करते हैं। आणि तुलना तर करतात, पण जे काही स्वतः करतात त्याचीच प्रशंसा करतात, उसी को कबूल करते हैं, उसी को एक्सेप्ट करते हैं। सामने वाला जिसके साथ वो तुलना कर रहे हैं उसका समर्थन कभी नहीं करते। आणि जे स्वतःचीच कृती ते स्वीकार करतात आणि दुसऱ्यासोबत जे करतात तुलना करतात त्याच्या कधी गोष्टीचं ते समर्थन करत नाही। तो 10 के 12 में अच्छी रीति से पौलुस कहता है, कारण कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही। ते तर स्वतःशी आपले मोजमाप करतात, स्वतःची स्वतःबरोबर तुलना करतात। हा शहाणपणा नाही, ही मूर्खता है। और ये मूर्खता है। हिंदी में लिखा है ये मूर्खता है। आणि हिंदीमध्ये लिहिले ही मूर्खता आहे। तो क्या लिखा है फिर से थोड़ा कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, हाँ, बहुत से ऐसे चर्च में है जो अपनी प्रशंसा करते हैं, अपनी वाहवाह करते हैं। मैं बहुत अच्छा हूँ, मैं कितना अच्छा गाता हूँ, मैं कितनी तारीफ करता हूँ, मैं बहुत काम करता हूँ, मैं सुबह मेरे घर में मैं ही पहले उठता हूँ और मेरे घर का सारा काम मेरे कारण ही होता है, मैं बहुत अच्छा व्यक्ति हूँ। आणि चर्चमध्ये खूप सारे लोक असे जे स्वतःची स्तुती स्वतःच करतात, स्वतःने केलेले काम दुसऱ्यांना सांगतात। ये जो पत्री में हम जो देखते हैं, करंथियों की पत्री में कुछ ऐसे लोग थे जो अपनी तुलना पौलुस के साथ करते थे। आणि करंथिकांच्या मंडळीमध्ये आपण असे लोक बघतो जे स्वतःची तुलना पौलोसोबत करायचे, पौलुस के समान बनना नहीं चाहते थे, आणि त्यांना पौलोसारखं नव्हतं बनायचं, लेकिन वो अपनी तुलना पौलुस के साथ करते थे। आणि ते स्वतःची तुलना पौलाबरोबर करायचे, इसलिए वो पौलुस में नुक्स ढूंढते आणि म्हणून ते पौलामध्ये दोष शोधायचे। लेकिन उन्हें मालूम था कि वो पौलुस के सामने कुछ नहीं है, नीचे है। आणि त्यांना स्वतःला माहिती होतं की पौलासमोर काहीच नाही, शून्य आहे। वो पौलुस के समान बनना चाहते थे, लेकिन वो ऐसे दिखाते थे कि नहीं मुझे बनना नहीं। ते पौलासारखे बनू इच्छित होते, पण तुझे काम पौल करत होते, काम ते करत और होते। वो अपनी तुलना पौलुस के साथ कर वो क्या करते थे, मूर्ख करते थे। नहीं वो जो कर रहे हैं एकदम करेक्ट है, पौल रॉन्ग है। आणि ते स्वतःची तुलना पौलाशी करून काय करायचे, मूर्खपणा करायचे। म्हणजे याचा अर्थ हे आहे की ते जे करतात ते बरोबर आहे आणि पौल जे करतो ते सगळं वो चुकीचं जो आहे। कर रहे हैं कलीसिया में, आणि ते जे मंडळीमध्ये करतात लोगों के साथ, लोकांसोबत, अपने वैयक्तिक जीवन में, आपल्या वैयक्तिक जीवनात वो सही है। ते सगळं बरोबर आहे पौलुस जो कुछ कर रहा है वो रॉन्ग है। आणि पौल जे काय करतो ते चुकीचं आहे। इसलिए पौलुस को ये लिखना पड़ा कि हम तुलना उन लोगों के साथ हमारी तुलना हम नहीं करते। आणि म्हणून पौलाला लिहावं लागलं की अशा लोकांसोबत आम्ही आमची तुलना करत नाही। वो अपनी प्रशंसा आप करते, वो लोग कैसे थे, अपनी खुद की प्रशंसा खुद करते थे। आणि ते लोक कसे होते, स्वतःची स्तुती स्वतःच करायचे। तो ये ऐसा छुपा हुआ पाप है। आणि हे लपलेलं पाप आहे। बाइबल हमें बताता है हम अपनी प्रशंसा अपने आप से खुद से न करें, कोई और करे तो अच्छा लगे, लेकिन अपनी प्रशंसा अपने मुंह से कभी नहीं करना। आणि स्वतःची स्तुती स्वतःच्या तोंडाने कधी करू नका, कोणी दुसऱ्याने केली तर करू द्या, पण तुम्ही स्वतः करू नका। और बोल सके तो जब दूसरे लोग आपकी प्रशंसा करते हैं तो आप उन्हें तुरंत बोला सब प्रभु की दया से। आणि दुसऱ्याने तुमची स्तुती केली तर लगेच प्रभूला महिमा द्या, म्हणा सगळं प्रभूच्या कृपेने। हो सके तो उन्हें बताना मेरी सराहना न करे, प्रभु की सराहना करे। आणि तुझे जितकं होईल तितकं सांगा त्यांना की माझी स्तुती करू नका, देवाची स्तुती करा। ये ज्यादा अच्छा रहेगा। नहीं तो क्या होता है मालूम, क्योंकि जब हाँ करेक्ट घमंड आ जाता है, जब दूसरे लोग तारीफ करने लगते हैं ना तो घमंड आ जाता है। आणि दुसरे लोक ज्यावेळेस स्तुती करायला लागतात तेव्हा अहंकार येतो। इसीलिए हम अहंकार ये पाप से, तो ये जो आज हम जो सेक्शन देख रहे हैं ना, इसके साथ अहंकार, घमंड, अभिमान ये सब जुड़े हुए हैं। आणि आपण हे जे पाप बघतोय त्याचे सगळे अहंकार, घमंड, अभिमान हे सगळे जे पाप आहेत ते जुळलेले आहेत। प्रभु बिल्कुल नहीं चाहता हम कभी भी अहंकारी हो, घमंडी हो। आणि प्रभूची बिलकुल इच्छा नाही की आपण कधी अहंकारी आणि घमंडी इस असावे। संसार में सबसे पहला जो पाप आया वो यही है, घमंड,
गर्व अभिमान, आणि जगामध्ये जे सगळ्यात पहिलं पाप आलं ते हेच आहे की अहंकार, गर्व आणि और अभिमान. उसी के कारण वो गिर गया. आणि त्याच्यामुळेच तो पडला. वो लूसीफर. आणि अहंकारामुळेच लुसिफर पडला. तो आप यशाया 14 में पढ़ सकते हैं और एजेकियल 28 में पढ़ सकते आणि हैं. हे वचन तुम्ही यशाया अध्याय 14 मध्ये वाचू शकता आणि एजेकियल अध्याय 28 मध्ये वाचू तो शकता. इसीलिए वो चाहता है कि हम जो इंसान है उसे भी वो घमंडी बनाए. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की जे मनुष्य आहे त्यांना पण त्याने अहंकारी बनवावं. वो लूसीफर अपनी स्तुति खुद करता था. आणि लुसिफर स्वतःची तारीफ स्वतःच करायचा. तो बहुत खूबसूरत था ना. कारण की तो खूप सुंदर होता. परमेश्वर ने उसे ऐसा बनाया ही था. आप एजेकियल अध्याय 28 में पढ़ सकते आणि हैं. तुम्ही एजेकियल अध्याय 28 मध्ये वाचू शकता की देवाने त्याला तसं बनवलेलं. जब वो अपने आप को देखता था तो कहता था क्या, और सच बात है, सारे स्वर्गदूतों में वो सबसे खूबसूरत था. आणि सगळ्या स्वर्गदूतांमध्ये तो सगळ्यात सुंदर होता. मतलब उसके अंदर की जो म्यूजिक निकलती थी, आज देखो ना, वो म्यूजिक परमेश्वर को भी अच्छी लगती थी और आज की जो म्यूजिक है उसमें भी लोग पागल हो जाते हैं. त्याच्यामधून जे काही वाद्य वाजायचे ते देवाला खूप आवडायचे. आणि आज जे वाजतात जगामध्ये बॉलिवूडमध्ये त्याच्यामुळे पण लोक त्याच्या मागे लोक वेडे आहेत. जो संसार की म्यूजिक ने क्या किया, लोगों को एकदम मग्न उसके पीछे कर दिया है. आणि जगाच्या म्युझिकने आज मनुष्याला वशमध्ये केलेलं आहे. गुलाबी साडी सब पाला, जिधर देखो सब गुलाबी साडी. आणि गुलाबी साडीचं गाणं लागल्यानंतर सगळे उठसूट गुलाबी साडी ते घालतात. कोणतं तरी आहे ना, तुझं टिंबल तुझी कमर हायले हाय रे कोणतं गाणं आहे. तो वो उसकी हाँ खाना बना रहे, खाने की रेसिपी के साथ भी वो गाना है. आणि प्रत्येक रील्स मध्ये तेच गाणे, ते कंगोचं. क्या मतलब सोचो, मतलब शैतान ने कैसे लोगों को ये कर दिया. शैतान लोकांना कसं वेडे केलेलं आहे. आपको समझ में आ रहा है. तो यहाँ वही, क्योंकि मैं अपनी इतनी स्तुति करता था, मेरे जैसा कोई है क्या, मैं कितना अच्छा गाता हूँ, मैं कितना स्तुति करता हूँ, देखा मैं कितना खुश करता हूँ, मेरे जैसा खूबसूरत कोई नहीं, मेरे जैसा कोई खूबसूरत नहीं. आणि अशा पद्धतीने लुसिफर स्वतःचीच तारीफ करायचा. तो ये ऐसे ही हमारा भी प्रॉब्लम है. मैं कितना अच्छा प्रचार करता हूँ, मैं कितना अच्छा गाता हूँ, मेरा आवाज़ कितना ब्यूटीफुल है, लोग सुनकर मेरी तारीफ करते हैं. मैं कितना अच्छा काम करता हूँ, मेरे काम के साथ टिप टॉप रहता है, ऐसा आबड़ दबड़ नहीं रहता है. मेरा देखा तूने कचरा मारा तो कचरा रह गया, जब मारा तो मैं देखो मैं कितना जोर मार के साफ सुथरा करता हूँ, मेरे कपड़े कितने अच्छे निकलते, मेरे बर्तन देखो कितने अच्छे निकलते. मैं तो पहले ही बोल रहा हूँ अपने बर्तन तो निकलते. आणि स्वतःची स्तुती स्वतः करतात. जे काही स्वतःमध्ये टॅलेंट आहे दुसऱ्या तुलना करतात, दुसऱ्यांना खाली पाडतात. है ना. तो ये कहने का उद्देश्य यहाँ ये ऐसा छुपा हुआ पाप है जो हर मसीहों में है और उन लोगों को स्तुति अच्छा लगता है. आणि हे असं लपलेलं पाप आहे की जे ख्रिस्ती लोकांमध्ये आहे आणि लोकांना स्वतःची प्रशंसा केलेली आवडते. लोग उनकी सराहना करें आणि लोकांनी त्याची खूप तारीफ करावी. गलती नहीं बताए. त्याचं तुका सांगणं आहे. दीदी चांगली नाही, जेव्हा जेव्हा अशीच बोलत असते. और गलतियां बताने लोगों को अच्छे नहीं लगते, है ना. झूठी तारीफ वाले लोग अच्छे लगते. तो ये दूसरी लोमड़ी है. आणि हा दुसरा बोलना आहे कि हमें जो हमारी गलतियां दिखाते हैं वो लोग हमें अच्छे नहीं लगते और हमें वो लोग अच्छे लगते जो हमारी सराहना करते, हमारी स्तुति करते, हमारी वाह करते हैं. आणि जे आपल्या चुका दाखवतात ते लोक आपल्याला आवडत नाही, पण आपल्याला ते लोक आवडतात जे आपली तारीफ करतात, आपली स्तुती करतात. मैं आपको बताती हूँ, हमारी गलतियाँ पीठ पीछे निकालने से बेटर मुंह पे निकाली हुई ज़्यादा अच्छी है और वो व्यक्ति अच्छा है. क्योंकि बाइबल हमें बताता है जो हमारी गलतियाँ मुंह पर बोलता है वो हमारे सिर के ऊपर क्या करता है, तेल डालता है. आणि लोकांच्या चुका पाठीमागे सांगण्यापेक्षा तोंडावरती सांगा. कारण की बायबल आपल्याला सांगते की जो व्यक्ती आपल्या चुका आपल्या तोंडावर सांगतो तो आपल्या डोक्यावरती अभिषेक करतो. आप अगर इसी गलती में सोचो प्रिस्किला को बता लो, अरे ऐसी करती है ऐसी करती है ऐसी करती है, तो वो निंदा होती है. आणि हिची चुकी समजा मी प्रिस्किलाला सांगितली ही अशी करते ही पाठीमागे बोललेली निंदा असते. तो उससे बेटर है मैं अगर उसे कहूँगी मेघा तेरी ये आदत गलत है, ऐसा नहीं करना, ये तुझे अच्छा नहीं लगता, तू एक सुसमाचार प्रचारक है, ये करना तुझे अच्छा नहीं है, तू मत करना, तेरी कॉलिंग के लिए नुकसानदायक होगा, ऐसा मत कर. अब नहीं सुनी मेघा हे काय आज पण तुझ्याकडून असं झालं, ये अच्छा है. आणि मी ज्यावेळेस तिच्या चुका तोंडावरती सांगते की ह्याच्यात कुठल्या गोष्टीमध्ये हिने सुधार केला पाहिजे, कुठल्या गोष्टी हिच्यासाठी हानीच्या आहेत त्या मी सांगते, तर हे चांगलं आहे. तो आपकी गलतियां बताने वाला, आपको सुधारने वाला वो आईना है. आणि जो कोणी तुमच्या चुका सांगतो तुम्हाला सुधारतो तो आरसा आहे. है ना. जैसे हम आईने में देखते हैं, आपण आरशात बघतो अरे माझी केस तर सफेद झाली, काळी करावी लागते. आणि आपल्या चुका हमारी गलती हमको दिखती है. कोई बताता है कि आपके बाल सफेद हो गए, कोणी सांगतं तुमच्या डोक्याचे केस आता पांढरे झालेले. नहीं बताता है. नहीं तो सामने को उनको
बुरा लगा तो आणि त्या व्यक्तीला वाईट वाटलं तर लड़कियों को अपर लिप्स बढ़ गए, कोई बताता है आपके अपर लिप्स बढ़ गए, आईना बताता है आणि तुम्ही पोलीस वाढले तर कोणी सांगतं का? आरसा सांगतो. है ना, आईना बताता है। क्यों? सामने वाले को बुरा लगेगा ना, अगर मैंने इसको बोल दिया तेरा अपर लिप्स बढ़ गया तो उसको बुरा लगेगा, भाई कहे ना दीदी ने 4 मानसर तो 4 आदमी में मत बोलो, अकेले में बोलो, लेकिन बोलो मगर तेरा अपर लिप्स अच्छा नहीं दिखता है। आणि 4 माणसामध्ये बोल नका, एकच बोला, फक्त बोला की बाबा तुमचे आपले केस खूप वाढलेले आहेत. क्योंकि औरतों को इधर बाल अच्छे नहीं लगते ना, वो मुझ के समान हो जाते हैं। आणि स्त्रियांना अशा मिशा चांगला नाही दिसत. है ना, मैंने देखा था एक औरत को ऐसे यहाँ ऐसी मूछ थी उसको, मैंने उसको खास प्लेटफॉर्म पे देखा था। आम्ही त्या स्टेशनवर बघितलं त्या बाईला अशा मिशा होते. तो सब औरतें उसी देख रहे थे, सगळ्या स्त्रिया तिला बघत होत्या मैं भी उसे देख रही थी। आणि मी पण बघत होते. पहले मैं सोचा उसको बोलूं, पूरा प्लेटफॉर्म पर खड़ा पार्टनर में आपने थोड़ी हो रहा कि जैसे रखो बाबा रास्ते में चलते हुए कुत्ते के कान रोड था। आणि विचार केला स्त्रिया मी बोलू पण तुम्ही नाही बोलले, काय की भांडण होती म्हणून, काय की वजा म्हणतात रस्त्याने जाणाऱ्या कुत्र्याचे कान फिरून अपना आला रास्ता मुंह चेंज कर लिया। आणि आपला रस्ता बदलला. तो कहने का उद्देश्य प्रियो कि हम दूसरों को अकेले में बता सकते हैं उनकी गलतियाँ, या मिले हैं तो फ्रेंड्स में रहते हैं तो उस समय उनकी गलतियाँ बता सकते हैं ताकि वो सुधार करे। तो जो आपकी गलतियाँ बताता है वो आपसे नफरत नहीं करता है, आपसे जलन नहीं करता, आपसे मसर नहीं कर रहा है, आपसे वैर नहीं कर रहा है, परंतु वो आपको सुधारना चाहता है, आपको स्वर्ग लेके जाना चाहता है, आपकी कोई बुराई नहीं करे, लोग आपका मजाक नहीं उड़ाए, आपका हंसी नहीं उड़ाए, वो उसे बुरा लगेगा, इसीलिए वो आपकी गलतियाँ आपके मुंह पर बताता है। आणि जो व्यक्ती तुमच्या चुका सांगतो, तुम्हाला ओरडतो किंवा तुमच्या चुका सुधारायला सांगतो, तो तुमच्याशी नफरत नाही करत, तुमच्यावरती जळत नाही, परंतु तो का करतो का की 4 लोकांमध्ये तुमची मस्करी उडून जाऊ नये, तुमची थट्टा केली जाऊ नये, आणि हे जर केलं त्या व्यक्तीला वाईट वाटत म्हणून तो तुमच्या चुका सांगतो, तुम्हाला सुधारवतो. और तीसरी लोमड़ी है खुद की तुलना दूसरों से करना। आणि तिसरा बोलला आहे की स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत करणं. कभी भी अपनी तुलना किसी और से नहीं प्रभु के साथ करना। आणि कधी आपली स्वतःची तुलना कोणत्या मनुष्यासोबत नाही, देवासोबत करा. हमें एक दूसरे का बोझ उठाना है, हमें एक दूसरे का भार उठाना है गलतियों की पुस्तक के अनुसार। आणि गलती करण्याच्या पदानुसार आपल्याला एकमेकांची ओझी व्हायची आहे, एकमेकांचा भार उचलायचा आहे. अच्छी बात, मैं कब इसकी जैसी दुखी बनूंगी, बाबा कधी मी ठरली अशी सिमडेट बनत, जॉली होंगे आणि माझी किती तब्येत आहे, गोरी है, लाल लाल होती है, इतनी गोरी नहीं, क्या देखो फिर जो भी रहो। मी एवढी गोरी आहे, लाल होते, मी तेवढी लाल होत नाही, आता काय करू, फॅरल कुठे कुठे क्रीम लावू, बार बार चेक करूंगी हो गई कैसे गोरी हो गई क्या। आणि याच्यासाठी गोरी लहान झाली का मी. आज उसने अच्छा परसों उसने बहुत अच्छा ड्रेस पहना, उससे अच्छा ड्रेस मैं पहना है। आणि परत मी खूप चांगले कपडे घातले, तिच्यापेक्षा चांगले कपडे मी घालून ये. है ना, फिर उसने उस दिन वो पहना था बिटेरी के जैसा कलर था, वो मस्त कलर था, मेरे पास वो ड्रेस नहीं, मुझे भी वो कलर लेना है। आणि तिने जो विटेरी कलर घातला होता परत दिवशी, माझ्याकडे हा कलर नाही, मला पण तसाच कलर घ्यायचा आहे. हम किसी और से अपनी तुलना न करें। आणि मला दुसऱ्याबरोबर स्वतःची तुलना करू नये. हम क्या करें, अपनी तुलना प्रभु के साथ करें। हम लोग अरे मुझे भी इसके जैसा होना है, इससे भी बढ़कर आगे जाना है, इसको पीछे करना, हमें आगे जाना। आणि आपली तुलना आपल्याला प्रभू सोबत करायची आहे की ह्याला मागं करून मला पण प्रभूमध्ये पुढे जायचंय. है ना, ऐसा है। प्रभु क्या कहते हैं, अपनी तुलना किसके साथ करो, प्रभु के साथ। आणि प्रभू म्हणतो की स्वतःची तुलना प्रभू सोबत करा. हमारे हर एक के अंदर ये ऐसी लोमड़ी है जो चुपके से बैठी है और वो क्या कर रही है, अपनी तुलना किसी और के साथ कर रही है। आणि आपल्या प्रत्येकामध्ये असं एक कोल्हा आहे जो लपून बसलेला आहे, जो स्वतःची तुलना दुसऱ्या लोकांसोबत करतो. कभी कभी बहुएं देखो कधी कधी सुना बघा, अपनी सास के साथ करती है, आणि स्वतःची तुलना सासू सोबत करतात. अभी सास बूढ़ी हो गई है आता सासूचं वय झालेलं आहे और बहू आणि सून जवान है, ती तरुण आहे. है ना, तो वो क्या चाहेगी, तिची काय इच्छा आहे, बहू सास बैठे नहीं, वो बैठ बैठ के खा रही है, वो कुछ काम नहीं करती है, मैं देखो कैसे फटाफट फटाफट काम करती। ती विचार करते की सासू माझी नुसती बसून बसून खाते, मी बघा कशी पटापटा काम करते. अपनी तुलना सास के साथ क्यों करना, आणि स्वतःची तुलना सासू सोबत काय करायची, कर सकते हैं क्या, करू शकतो का, माँ के साथ कर सकते हैं, आई सोबत करू शकतो का, एक बेटा अपने बाप के साथ तुलना अपनी कर सकता है क्या, आणि एक मुलगा आपल्या वडिलांसोबत तुलना करू शकतो का, अपने ससुर के साथ कर सकता है क्या, आपल्या सासऱ्यासोबत करू शकतो का. जो ताकत आज जवान में है वो ताकत बुढ़ापे में नहीं रहेगी। आणि जी शक्ती तरुणांमध्ये आहे ती वृद्ध व्यक्तीमध्ये नसते. खास करके जिन्हें डायबिटीज होता है उनके साथ तो कभी भी अपनी तुलना मत करो। कभी कभी हम लोग बोलते हैं अच्छा तुम्हाला काय मला त्रास होतोय, आम्हाला नाही होत, आम्ही उपवास करतो, आम्हाला काय नाही होत, अरे मग तुम्हाला डायबिटीज नाही आहे, त्यांना डायबिटीज आहे. ज्यांना डायबिटीज असते त्यांच्यासोबत तुलना करू नका. कारण प्रत्येकाला आता मला पण डायबिटीज आहे, पण मला त्रास होत नाही.
और दीदी को भी डायबिटीज है लेकिन उनको तकलीफ नहीं होता है। ही देवाची दया, ये परमेश्वर की दया। काहींना होते ना, लेकिन कुछ लोगों को होता है तकलीफ, बरोबर आहे, काहींना त्रास होता, तर मी दिवसभर वड्या नाही करत, अभी मैं दिन भर कभी 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 विसरून पण जाते, कभी भूल भी जाती हूँ। हा नाही खात दवा, तर मी पण प्रभूची दया नाही खात, तर काय करू, विसरून जाते, लक्षात नाही राहत, पण नाही काय त्रास होत, प्रभूची दया नाही होत त्रास, प्रभु की दया से कोई तकलीफ नहीं होता है। तर मग आपण ज्याला त्रास होतो, मला नाही होत, तुम्हाला काय होतो, अरे बाबा तुझी तुलना तू त्याच्यावर का करते? बरेच जण असेच करतात, बहुत सारे लोग ऐसे करते त्याला हैं। बरेच जण मला येऊन म्हणतात असे बहुत लोग मुझे आके कहते हैं की दीदी मला असा त्रास होतो, मी बीपीची गोळी नाही खाणं गरजेचं आहे, उपवास केला तर मग मला त्रास होईल. अहो मला मी पण बीपीची गोळी खाते, मला नाही काय होत, तुम्हाला काय होतं? अरे बाबा त्यांचं शरीर वेगळं, माझं शरीर वेगळं, और हर एक के शरीर अलग अलग होता है। प्रत्येकाच्या शरीराची जी थँक्यू ती बनवलेली वेगळी आहे हर एक की बॉडी का जो शक्ति स्ट्रक्चर है वो अलग है। है ना, तर मग प्रत्येकामध्ये वेगळी वेगळी ताकद असेल ना, हर एक की ताकत में फर्क रहता है। बरोबर आहे तर म्हणजे तर आपण आपली तुलना त्यांच्यावर का करायची? तुला त्रास नाही होती देवाची कृपा, और हमारी तुलना हम दूसरों के साथ क्यों करना? अगर आपको तकलीफ नहीं होता ये परमेश्वर की दया है। म्हणजे सांगायचा उद्देश आपण आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करू नये. और हमारी तुलना हम दूसरों के साथ नहीं बरेच करें। जण म्हणतात, "अरे तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्हाला काय होते? हो मला काय होते, ह्याला नाही होत, मला काय होते." अरे बाबा त्याला का होत नाही ती देवाची कृपा, मग तुझी तुलना त्याच्याबरोबर करू नको. आपली तुलना ए प्रभू तू त्याच्यावर दया केली माझ्याकडे, तुम्हाला कळाला अर्थ? तो कहने का उद्देश्य हम कभी भी अपनी तुलना, अपना कंपैरिजन किसी और के साथ, किसी और मसीह के साथ नहीं करो. आणि स्वतःची तुलना कुठल्या दुसऱ्या ख्रिस्ती लोकांसोबत करू नका। मैं अंकुर नेरुला के साथ मेरी तुलना नहीं करती आणि जिने अंकुरला पापाजी बरोबर स्वतःची तुलना नाही ना, करत। वो क्योंकि उनकी कुवत अलग दी है, उनको ताकत विश्वास का परिमाण अलग दिया है, आणि त्यांना विश्वासाचं परिमाण वेगळं दिलेलं आहे, त्याची ताकद त्यांची बहुत वेगळी आहे मेरी अलग है, आणि दिदींची वेगळी आहे। उनकी सेवा अलग है, मेरी सेवा अलग है, लेकिन प्रभु की सेवा है. आणि त्यांची सेवा वेगळी आहे आणि दिदींची सेवा वेगळी आहे, परंतु सेवा प्रभूचीच आहे। एक घर में एक प्रचारक लीड करता है, वो प्रभु का दास, अंकुर नेरुला, मैं, बेनी, सभी एक ही लाइन में खड़े रहने वाले. नहीं नहीं अंकुर नेरुला थोड़े आगे आ जाओ, बेनी तुम थोड़े पीछे जाओ, ऐसा करेगा प्रभु स्वर्ग में? नहीं ना. देवाचे किती मोठे दास असले तरी सगळे एकाच लाईनीमध्ये उभे राहणार आहे। वो तो यही देखेगा ना, बराबर. अभी वेद प्रकाश के जो चाचा वो प्रभु के पास होते हैं, तो वो उनको देखते समय ये भी प्रभु का दास बोला जाएगा, और अंकुर ने प्रभु का दास, प्रभु यही देखेगा मेरा दास, वो नहीं बोलेगा छोटा दास बड़ा दास. प्रभु ने म्हणला छोटा दास मोठा दास। हाँ. फिर अभी अरुण थॉमस और अंकुर नेरुला उनमें कंपटीशन कराना, तुलना कराना नहीं ना. अभी आपको समझ में आया? आपको समझ में? तो हमारे अंदर एक ऐसी छुपा हुआ एक लोमड़ी है, एक ऐसा गुप्त पाप है, हम क्या करते हैं, अपनी तुलना किसी और के साथ करते हैं. आणि आपल्यामध्ये असं एक लपलेलं पाप आहे, म्हणजे लपलेला कोल्हा आहे की आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करतो। और ये तीसरा. चौथा, चौथी लोमड़ी है कि हम करते तो है दूसरों के साथ तुलना, लेकिन हम जो करते हैं उसी पे हम वाह वाह करते हैं, हमारी बड़ाई हम करेंगे, हमारे गलत काम हो या बुरे काम हो या अच्छे काम हो, अपने ही काम को समर्थन देंगे, नहीं मेरा काम सही है. आणि स्वतःच दुसऱ्यासोबत तुलना तर करतात, पण स्वतःचे जे काम आहे ते चांगले असो वाईट असो त्याला समर्थन देते नाही, स्वतःच म्हणजे मीच खरा आहे असं ठामपणे सांगते। ऐसा जैसे अगर इसने कोई काम किया तो मैं बोलूँगी नहीं एवढं काही फार झालं नाही, मी केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. और तू इसने कुछ काम किया तो मैं कहेंगी इतना बराबर नहीं किया, मैं बहुत अच्छा करती हूँ। तू गॉस्पेल दिला पण एवढं थोडेसे तुझे पॉइंट्स राहिले, मी दिला असतं तर अजून जरा चांगलं झालं असतं. और तूने सुसमाचार सुना है लेकिन थोड़े से पॉइंट्स रह गए, अगर मैं देती तो बहुत अच्छा होता। पण आता मी सुवार्ता देते. येशू स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, मारला गेला, गाडला गेला आणि तो जिवंत झाला. आता एक पॉईंट राहिला त्याच्यात विसरून गेलो, बरोबर. आणि तो येणार आहे. 2 पॉईंट राहिले माझे, तो स्वर्गात गेला, हा पॉईंट विसरून गेली, गाडला गेला, हा पॉईंट विसरून गेली आणि तो बऱ्याच जणांना दिसला. हां असं करून मी गॉस्पेल दिला, तिसरे सुसमाचार सुना है। आता माझे 2 पॉईंट चुकले हे मला चालतील, अभी जो मेरा जो 2 मुद्दे गलत हो चुके, जो पॉइंट्स गलत हो वो मुझे चलेगा, पण हिच्याकडून एकच मुद्दा चुकला, लेकिन इससे अगर एक ही पॉइंट्स रह गया तो चुकीची. तो इसकी गलती निकालेंगे। पण मी काय ते मी जे केलं ते बरोबर आहे, मी बरोबर बसून दिलं आहे, मी कोणतेही पॉईंट विसरलेली नाही आहे. और खुद की गलती को डर देते तेव्हा
तू चुकीचं बोलते, मी सगळे पॉईंट्स सांगितले, पाचीचे पॉईंट सांगितले. तो दूसरी गलती को खुला करके खुद की गलती ढक देंगे. मी बरोबर बोले केलेला और खुद का ही वो समर्थन करेंगे मैं ही सच्चा हूँ. चांगलं बोलली म्हणून त्याला कळणार नाही. उगाच तू मध्ये मध्ये तोड घालतो. तो इस प्रकार से अपनी गलती होते हुए भी दूसरे की गलती निकालना. ये बहुतायत लोग अपने जो गलतियां करते हैं, अपना जो काम गलत हुआ उसी का समर्थन करेंगे, नहीं तसं सही. आणि जे खूप सारे लोक जे स्वतः चुका करतील ते स्वतःच्या चुकीलाच पाठिंबा देतील आणि मध्ये त्यांना हेच बरोबर हेच खरं. तीसरी प्रियो, ये चौथी लोमड़ी है जो हमारे अंदर छुपी हुई रहती है. आणि चौथी कोल्हा आहे जो आपल्यामध्ये लपलेला असतो. और अपने आप को आपस में नाप तोल कर एक दूसरे के मिलान में मूर्ख ठहराते हैं. यानी पांचवी जो लोमड़ी है वो लोमड़ी कौन सी है? अपने आप को ज्ञान, कुछ ज्ञान नहीं है, कुछ मालूम नहीं है. हम सच को जो देखा गया तो हमारे अंदर मूर्खता है, लेकिन हम ऐसे दिखाते हैं जैसे हमें बहुत ज्ञान है. बाप रे पूछो मत, मुझे सब मालूम है, सब आता है, तुम मत सीखो. आणि मला सगळं काही येतं तुम्ही शिकू नका मला काही. अरे वो नीचे क्यों बैठे हो? जाओ, वचन चालू है, ऊपर जाओ, नीचे बैठे मोबाइल में मत सीखा. बचपन से सेवा की है, मुझे मत सीखा, जाओ. काही लोकांना बोललं खाली का बसते मोबाईल में जा, वरती वचन चालू आहे. आम्ही लहानपणापासून याच्या विषयी आम्ही सेवा केली, आम्हाला काय नका शिकू. हमको मत सीखा, आम्हाला शिकू नका. तो उन्हें ज्ञान है, लेकिन सच को जो अभिज्ञान था क्या वो आता पण ज्ञान होतं का? मूर्खता का काम कर रहे हैं ना. आणि मूर्खतेचं काम लेकिन वो लोग करतात. दिखा क्या रहे, हमें सब मालूम. आणि ते दाखवत काय आम्हाला सगळं माहिती आहे. वो तो दीदी ने अभी जो प्रचार किया हमको तो मालूम ही है, आणि ते दीदीने जे प्रचार केला आहे तो आम्हाला माहितीच आहे. हमको सब मालूम है. आम्हाला सगळं माहिती आहे. हाँ सब, हमको कुछ सच कुछ हमें सीखने की कोई जरूरत नहीं. आणि बघितलं तर आम्हाला काय शिकायची गरज नाही, आम्ही सगळं शिकलेलो आहे. हे माहिती. इसलिए कभी कभी देखो सास अपने बहू को सिखाने जाती है, कधी कधी सासू आपल्या सुनेला शिकवायला जाते. नेचुरली वो नहीं है ना. ती घरात नवीन आलेली इतने आहे साल से सास घर संभाले तो उसको ज्यादा अनुभव होगा. आणि एवढ्या वर्षापासून सासू घर सांभाळते तर तिला जास्त अनुभव असेल. तो वो क्या करेगी? ती काय करेल? सास बोलेगी बेटी एक ही चम्मच नमक डाल. आणि सासू म्हणून की मुली एकच चमचा मीठ टाक. तो काय मला जेवण बनवताच येत नाही, वो 2 चम्मच डाले. और वो बोलेगी कि अरे मुझे ऐसे वो सिखा जैसे खाना बनाने नहीं आता इसलिए वो 2 चम्मच नमक डाल देगी. इथून आतून पण झाडू मारून दे. आणि असं कानाकोपऱ्यातून झाडू मारून मला येतो, झाडू मारता येतो. और मुझे झाडू मारने आता है. के आगे नहीं झाड़ू मारेगी. आणि ते तिथंच ठेवले पुढचं झाडू मारून घे. मतलब कहने का मतलब क्या है, वो बता तो रहे मुझे सब मालूम है, लेकिन उनके काम कैसे रहते? मूर्खता. ते बोलतात की आम्हाला सगळं येतं पण त्याचे काम असं मूर्खपणाचे. छोटे छोटे ऐसे उदाहरणों के द्वारा हम देख सकते हैं कि हमसे ये 5 लोमड़ियाँ हमारे अंदर छुपी हुई है. आणि छोटे छोटे उदाहरणाचे द्वारा मी बघू शकतो की या 5 खोले आपल्यामध्ये लपलेले आहेत. एक, हम स्तुति करते हैं अपनी, आपण स्वतःची स्तुती करतो का? स्वतःची प्रशंसा बड़ाई करतो करते का? हैं. वाहवा करतो. दूसरा, अपनी तुलना किसी और से करते हैं. आणि आपली तुलना कोण दुसऱ्याबरोबर करतात. करते हैं हमें किसे करना है? प्रभु से. तीसरा, आपल्या स्वतःची तुलना प्रभूबरोबर करायची. तीसरा, हाँ मुझे आता है इतना सब, मुझे मैं सिखाऊँ सब मुझे, वो भी नहीं होना चाहिए. मूर्खता का काम है. हम बताते तो है कि हम क्या कर रहे हैं, हमें सब मालूम है, लेकिन हम क्या कर रहे हैं, कार्य से दिखा रहे हैं कुछ भी मालूम है, सीखना है. लेकिन हमें सीखने का दिल नहीं है. चौथा, आगे पीछे हो गया है, आप आगे पीछे को भी समझ सकते हैं, इसलिए आगे पीछे हो गया. लाइन से बताओ. पहला, अपनी बराबरी करना. हाँ, अपनी बराबरी खुद की स्तुति करना. दूसरा, अपनी तुलना किसी और से करना. तीसरा, नए कामों का समर्थन. हाँ, दूसरों के कामों का उल्हाना करना और खुद की काम का समर्थन करना. चौथा, घमंड. हम हमारे कामों पर, अपने विषय पर ज्यादा घमंड करते हैं. और 5वां, कोई आपको डांटता है, समझाता है, आपको अच्छा नहीं लगता है. आपको कोई भी डांटता है, समझाता है, आपको अच्छा लगता है नहीं. आपको किसी लोगों ने आपकी वाहवाह करनी चाहिए. लोग आपको बोले मेघा तू खूप छान आहे, तू खूप छान ट्रान्सलेशन करते. ये तारीफ वचन. मेघा तुझा आवाज थोडासा माईक खाली दे. काही दे, मला सोडून दे. दीदी जळतात ना म्हणूनच अशी आहे.
मला सगळे बोलले की तू किती छान बोलते, तुझा आवाज असा आहे की त्याने आम्हाला झोपच येत नाही. पण दीदीच अशा बोलल्या. बघितलं, झोपणं बंद केलं. पण दीदीने कसं 4 माणसांमध्ये माझा इन्सल्ट केला. जळतात ना, जळतात. इस प्रकार से जो लोग गलतियां बताते हैं आपको सुधारना चाहते हैं, ऐसा लगता है कि वो हमारे ऊपर जलन करते हैं. आपको समझ में आया है. और 5वां, बुद्धिमान बताकर मूर्खता के काम करते हैं. आणि 5वा मुद्दा आहे स्वतःला बुद्धिमान बोलतात परंतु कामावर मूर्खतेची करतात. तो हम माफी मांगेंगे. तर आपण या पापासाठी क्षमा मागू देवाकडे. करेंगे. देखो, खुद की तारीफ करना कोई गलत काम नहीं है. आणि स्वतःची स्तुती करणं काही चुकीचं काम नाही. सभी लोग करते हैं. अपनी तारीफ करना कोई बुरे काम नहीं है. स्वतःची स्तुती करणं काही वाईट नाही. लेकिन प्रभु चाहता है कि अपनी गलतियां कबूल करो एक दूसरे के साथ. आणि प्रभूची इच्छा आहे की आपण चुका स्वीकार करा एकमेकांच्या समोर. ऐसे ही बोला ना, जब तुम एक दूसरे के सामने मिलते हो तो अपने पापों को कबूल करो. जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटत त्यावेळेस आपले पाप कबूल करा. है ना. तो आपको ये नहीं करना है. तर तुम्हाला हेच करायचं आहे. अपनी वाहवाह नहीं करे, लोग आपकी वाहवाह पीठ पीछे करे. जैसे फिलोमोन जो काम कर रहा था उसकी तारीफ जो वो लोगों के साथ कर रहा था वो लोग अपनी चर्च में जाके बता रहे थे. फिर गयुस क्या कर रहा था, जो लोग उसके गांव से आते थे, नगर से, कहीं से भी आते थे, उनको रात को अपने घर में रखता था, उन्हें मदद करता था, कपड़े पे देता था. तो वो लोग अपने चर्च में जाकर क्या बोलते थे, तारीफ करते. वो लोग ऐसे नहीं बोलते, गयुस तो कितना अच्छा है, धन्य है तू, तेरे जैसा अच्छा दास कहीं पर भी. ऐसा करके वो मुंह पे नहीं बोलते. वो लोग क्या करते थे, पीठ पीछे बोलते. आणि फिलेमोन आणि गायसची जी स्तुती आहे ते मंडळीचे लोक पाठीमागे करायचे. तो लोगों ने आपकी वाहवाह पीठ पीछे करनी चाहिए, आपके मुंह पर नहीं बोलनी चाहिए. वाह वाह ऐसा करके आप में तो फिर क्या हो जाएगा, आपको चने के झाड़ पे चढ़ाएंगे ना. लोकांनी तुमची स्तुती मागे केली पाहिजे, तोंडाने केली पाहिजे, तर लोक चण्याच्या झाडावर चढतील. मग इसलिए हमेशा याद रखो. छोटा बनना. हालेलुया. माफी मांगेंगे प्रभु के सामने इन 5 क्षमा मागू लोमड़ियों की. आणि या 5 कल्याणसाठी. सच पूछो तो बहुत सारे वचन में यहाँ निकाला था, लेकिन प्रभु ने बोला इतना एक ही वचन में सब 5 आ गए. आणि एकाच वचनामध्ये 5च्या 5 पॉइंट्स आले. प्रार्थना करें. जीवन में हम स्वर्ग के राज्य में चल रहे हैं. हमारे अंदर सचमुच ऐसी कुछ लोमड़ियाँ हैं जो हमें बिगाड़ रही है. जैसे खुद की प्रशंसा करना, प्रभु अपनी तुलना किसी और से करना, प्रभु किसी ने हमें समझाया, हमारी गलतियाँ बताई तो उससे डांट गुस्सा करना, उससे नफरत करना, उससे दूर होना. कोई हमारी स्तुति किया तो उसके साथ जुड़ जाना. और प्रभु पवित्र पिता, घमंड, अहंकार, गर्व ये हमारे अंदर है. साथ साथ प्रभु हम दिखाते तो हैं हम ज्ञानी हैं, समझदार हैं, लेकिन प्रभु हमारे काम तो मूर्खता के ही होते हैं. हमें क्षमा कर, हमें माफ कर. ये मेरी खास विनती है मेरे पिता, हम पर दया कर, अनुग्रह करना मेरे राजा यीशु, दया रखना. ये मेरी विनती है. हम हमेशा दूसरों के अंदर गलतियाँ नहीं, प्रभु पवित्र पिता उनके भले काम को, हम लोगों के कामों को समर्थन दें, अपने गलत कामों का हम समर्थन कभी न करें. ये हमारी विनती, हमारी प्रार्थना. और हम विश्वास करते हैं कि प्रभु तो हमें इसमें से छुड़ाया है, इससे हमें ज़रूर मुक्त किया है और तो हमें बल दिया है. धन्यवाद देते हैं. इन सभी को यीशु के लहू से कवर करती हूँ. करुणा दया मांगती हूँ, छेड़ा हुआ हाथ मांगती हूँ. आंखों के पुतली के समान संभाले ना, तू ढाल है, तू कवच है, तू ही एकमात्र पवित्र पिता है. रक्षा करना, अनुग्रह करना, शक्ति देना, बल देना और आपके छेदे हुए हाथों में सदा सुरक्षित रखना. धन्यवाद देती हूँ. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ. यीशु के मीठे सामर्थी नाम से प्रार्थना करती हूँ.